नमस्कार, माझं नाव आहे संगीता म्हात्रे. म्हात्रे किचनमध्ये तुमचं स्वागत आहे. आज तुम्हाला मी रेसिपी दाखवणार आहे शौलाचं भरतं. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. हे बघा, शौलाचं भरताचं तुम्हाला साहित्य हे बघा, खूप मोठी मोठी शौल आलेली दारावर. हे बघा, रंग पण किती सुंदर आहे ते बघा. तर मी बरं आज शौलाचं तुम्हाला भरतं दाखवते. शौलाचं आंबट पण दाखवलं, शौलाची भाजी पण दाखवली. आज बरं शौलाचं भरतं नवीनच काहीतरी हे बघा, मी असे तुकडे केलेले आहे, स्वच्छ धुवून पण घेतलेले आहेत. ही बाजूला ठेवून घेत आहे. तर मिक्सरला बघा मी काय काय घेत आहे. ही काकडं मी कापून पाण्यात टाकलेली आहे. याच्यातच चिंच घेत आहे मी. हे बघा, 2 आल्याचे तुकडे घेत आहे, 1 मिरचीचा तुकडा घेत आहे. हेच आपल्याला मिक्सरला वाटून घ्यायचं आहे. काकडाचंच पाणी टाकून घेत आहे मी. तुम्ही साधं पाणी टाकलं तरी चालेल. हे मिक्सरला वाटून घेत आहे. हे बघा, काकडं वाटून घेतलेली आहे ती बघा. मी आता एक कढई घेतलेली आहे, त्याच्यातच आपल्याला एक उकळी घेऊन घ्यायची आहे. याच्यातच आपल्याला शौलं टाकून घ्यायचे. आपण कारेली वगैरे कशी वाफवतो, कडवटपणा जातो, तशी याची खास जाते. म्हणून आपल्याला काकडाच्या पाण्यातच शिजवून घ्यायची आहे. पाणी पण टाकून घेते. गॅसवर ठेवून घेते मी. हे बघा, एक पॅन ठेवलेला आहे, थोडं तेल टाकून घेत आहे मी. गॅस थोडा फास्ट करून त्याच्यावरच मी एक छोटा कांदा घेतलेला आहे. त्याच्यातच मी सुकं खोबरं घेतलेलं आहे, एक छोटी वाटी, ते पण टाकून घेत आहे. एका साईडला आपल्या शौलांना उकळी पण आलेली आहे ती बघा. आता बघा, मी खडा मसाला घेतलेला आहे, एक चक्री फूल आहे, तेजपत्ता आहे, एक वेलची आहे, दालचिनी आहे, आणि जिरं आणि धणे आहेत, आणि काळी मिरी आहे, हे पण टाकून घेत आहे. हे बघा, एक मिरची घेतलेली आहे, 2-3 लसणाच्या पाकळ्या आहेत, 2-3 आल्याचे तुकडे आहेत, ते पण टाकून घेत आहे. हे बघा, आपली शौला शिजल्यात का बघू काकडाच्या पाण्यात. एवढं छान शिजल्या. गॅस बंद करून घेतलेला आहे मी. पॅन ठेवलेला आहे, गॅस चालू करून घेत आहे. तेल टाकून घेत आहे. हे बघा, 2 चमचे मी तेल टाकून घेतलेले आहे. एक मोठा कांदा घेतलेला आहे, तेलावर टाकून घ्यायचं आहे आपल्याला. कांदा आपला लालसर होऊ द्या. हे बघा, आपण भाजलेलं खोबरं आणि गरम मसाला वगैरे घेतलेला मिक्सरच्या भांड्यात टाकून घेत आहे. कोथिंबीर पण घेत आहे थोडी. हेच आपल्याला मिक्सरला वाटून घ्यायचं आहे.
बघा, थोडा मी हिंग टाकून घेत आहे. हळदी पावडर टाकून घेत आहे अर्धा चमचा. धना जिरा पावडर टाकून घेते अर्धा चमचा. गरम मसाला 1 चमचा घेत आहे मी. आणि आपला लाल तिखट 2 चमचे घेत आहे. चमचा छोटाच आहे, मसाला तेवढा तिखट नाही आहे. मीठ टाकून घेते. मीठ आपण टाकलेलंच नव्हतं. हेच आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. त्याच्यावरच आता आपल्याला शेवलं टाकून घ्यायचे आहेत. आपण उकडलेली शेवलं आहेत ती. काकडाच्या पाण्यात साफ शिजवून घेतली ना शेवलं. भाजी पण करताना शिजवून घ्यायची खूप शेवलं, ती खाच पण नाही करत. याच्यावरच आपल्याला वाटण टाकून घ्यायचंय. हे बघा, मिक्सरला आपण वाटून घेतलेलं आहे. बघा, छान झालेलं आहे. ते आपल्याला आता टाकून घ्यायचंय. मिक्स करून घेऊ आपण. हे बघा, आपलं शेवलाचं भरतं बघा छान झालेलं आहे. मी आता वरून कोथिंबीर पण टाकून घेते. शेवला आता 2-3 महिनेच भेटतात. मी गॅस पण बंद करून घेते आणि डिश सजवून घेते. आजचे तुम्हाला शेवलाचं भरतं कसं वाटलं? व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि मला कॉमेंट करून पण सांगा. हे बघा, छान झालेलं आहे. तुम्ही पण घरी ट्राय करून बघा.